नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि आपण बघणार आहोत या हेडलाईनच्या संदर्भातल्या सगळ्या सविस्तर बातम्या या बुलेटिनमध्ये. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेने आपण सुरुवात करणार आहोत, कारण मराठा आरक्षणाचा तिढा अजूनही कायम आहे. महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद आता पेटतो की काय अशी शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. कारण काही मराठा नेते आता ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी करतात, ज्याला ओबीसी समाजाचा तीव्र विरोध आहे. याआधी आम्हाला कुणाच्या हक्काचं आरक्षण नको, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या या एकाच सुरात सगळे मराठा नेते बोलत होते. पण सुप्रीम कोर्टात टिकणार नसेल तर ओबीसी कोट्यातून आरक्षणाची तरतूद करा, असं वक्तव्य काल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी केलं होतं. आणि त्यामुळे आता ओबीसी नेते काय भूमिका घेतात या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया देखील न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही सध्या पोहोचवतो आहोत. 8 डिसेंबरला लाँग मार्च काढण्याचा निर्णय देखील कालच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. हा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा आता राज्य सरकार कसा थोपवणार आणि इतक्या मोठ्या संख्येनं जर कार्यकर्ते येणार असतील तर या आक्रमक आंदोलकांना कशा पद्धतीने सरकार रोखणार, हे एक मोठं आव्हान आता सरकारसमोर असणार आहे. आपल्याला माहिती आहे, गेल्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाजानं आंदोलनं केलेली होती आणि आता या मुद्द्यावरून नवीन वाद सध्या सुरू झालेला आहे. आणि मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण याला विरोध केला त्यानंतर मराठा आरक्षण यासाठी आग्रही असणारे संघटना आक्रमक झालेले आहेत. कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संविधान शपथ घेतली, कोणत्याही समाजाचे नाही असं त्यांनी म्हटलं होतं. वडेट्टीवार यांनी आता राजीनामा द्यावा आणि यासाठी कोर्टात जाण्याची त्यांनी भाषाही केली होती. बघूयात या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया. मध्ये होती की ओबीसी मधून देण्यात यावं, पण त्याला आता ओबीसी नेतृत्वाने विरोध दर्शवलेला आहे. मराठा समाजाची भूमिका ही 12-13% SCBC आरक्षणाची आहे, जी न्यायप्रविष्ट आहे. आणि अशाच पार्श्वभूमीवर जर राज्य सरकारने जर कुठलीच भूमिका घेतली नाही आणि त्या 12-13%ला जर काही उद्या मान्यता मिळाली नाही किंवा 50%ची आरक्षणाची जर मर्यादा सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली, मग अशावेळी एकच पर्याय मराठा समाजामध्ये राहतो, तो मध्ये 50% असलेल्या आरक्षणाच्या ओबीसी प्रवर्गामधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ही थेट मागणी मराठा समाजाची आहे. ह्याच्यामध्ये कोणाचं घेण्याचं किंवा कोणाच्या घरात घुसण्याचा प्रश्न नाही आहे. काही मंत्र्यांची थेट विरोधात भूमिका आहे आता या संदर्भातली. त्यांनी विरोध करताना दिसून येत आहेत. ओबीसी नेतृत्व इतर नेते आहेत ते विरोध करत आहेत. बघा, प्रामुख्याने जे मंत्री विरोध करत आहेत ते आहेत वडेट्टीवार साहेब. आम्ही वडेट्टीवार साहेबांना सांगू इच्छितो की ते जर विसरले असतील तर पुन्हा एकदा आठवा की तुम्ही संविधानाची शपथ घेतलेली आहे आणि शपथ घेताना तुम्ही म्हटलेलं आहात की आम्ही कोणत्याही समाजाबद्दल आकस बाळगणार नाही. असे असूनसुद्धा वडेट्टीवार साहेबांनी याच्या आधी सारथी संस्था बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ती आम्ही आंदोलन करून पुन्हा चालू केली आहे. त्यानंतर पुन्हा आता वारंवार मराठा समाजाच्या विरुद्ध जे स्टेटमेंट करत आहेत आणि दोन समाजामध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करत आहेत, याच्या विरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करण्याची तयारी केलेली आहे. आम्ही न्यायालयामध्ये जाऊन हे पद व गोपनीयतेच्या शपथचं यांनी उल्लंघन केलेलं आहे, त्यामुळे यांचा राजीनामा घेऊन यांना सरकार म्हणून तात्काळ बेदखल करावं अशी मागणीसुद्धा आम्ही न्यायालयासमोर करणार आहोत. तुमची काय प्रतिक्रिया येते? आता सगळ्या संघटना ज्या ओबीसी आक्रमक होत आहेत, मराठा संघटनांचं म्हणणं आहे की त्यांना त्यांच्या कोट्यातून आरक्षण मिळावं. मराठ्यांचं म्हणणं आहे की ओबीसीमधनं आम्हाला मिळालं हवं, पण त्यामागचा पार्श्वभूमी आहे ना, तुम्ही विचार करा. आम्ही कधीच हे म्हटलेलं नव्हतं की आम्हाला ओबीसीमधनं पाहिजे होतं, आम्ही SCBC मधून मागत होतो. पण आज ज्या खुल्या ह्याच्यामध्ये ती लोक बोलत आहेत की आम्ही ह्यांना ओबीसीमध्ये घेणार नाही. अहो, हे जे ओबीसी आहे त्याच्यामध्ये काय तुम्ही ब्रॅकेट बनवून ठेवलं आहे का? प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवून ठेवली आहे का? ह्याच्यामध्ये फक्त तुम्हीच बसणार नाही. आता जर आम्ही मागास ठरलेलं आहे, आम्हाला हायकोर्टनी, स्टेट गव्हर्नमेंटनी आणि सुप्रीम कोर्टाने पण मागास ठरवलं आहे. त्याच्यानंतर कुठे बसवायचं काम आहे हे राज्य सरकारने करून द्या. आणि जर त्याच्या विरोधात कोण ओबीसी बीबीसी कोण जात असेल तर त्यांना जे उत्तर आहे ना, आम्ही कायद्याने देऊच. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि या रेंगाळलेल्या आरक्षणाबद्दल मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागातल्या मराठा समाजाला काय वाटतं हे देखील जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी. मराठा समाजाचे नागरिक आहे, विद्यार्थी आहे, त्यांच्याकडून जाणून घ्या का त्यांना काय वाटतंय. आमचा मराठा समाज
70 वर्षापासून आमच्या या राज्य शासनाने अनेक पक्ष या ठिकाणी येऊन गेले, कोणी आमच्यावर लक्ष दिलं नाही. त्यामुळे आमचा मराठा समाज या ठिकाणी भरकटला गेलेला असून या ठिकाणी मी राज्य शासनाला विनंती करेल, तुम्ही लवकरात लवकर निर्णय जाहीर करा. कारण की आमचे मुलं शिक्षणापासून वंचित असून, नोकरीपासून वंचित असून आत्ताच MECBची भरती जी केली त्याच्या मराठा समाजाला डावलण्यात आलं. 11वीच्या प्रवेश प्रक्रिया असेल त्यामध्ये आम्हाला डावलण्यात आलं. अतिशय दुःखद बातमी, कारण की आमच्या मराठा समाज अन्याय खूप झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं? 80% म्हणजे आमदार खासदार आमच्या मराठी समाजाचा असून तरी पण आम्हाला आरक्षणासाठी मोर्चे काढावं लागतं, हे करावं लागतं. ही मागणी माझी आहे का 80% आमदार खासदार असून बिन या गोष्टी का त्यांनी का लक्ष दिलं नाही, का डावलला जातो आहे? आम्ही मराठा समाजात बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. 70 ते 80% मराठा समाज यांच्या हाताला आज रोजी काम पाहिजेत. मग ते नोकरीच्या माध्यमातून असू द्या, व्यवसायाच्या माध्यमातून असू द्या, आणि त्यामध्ये शिक्षणामध्ये आरक्षण नाहीत, नोकरीमध्ये आरक्षण नाहीत, नोकरीमध्ये डावलल्या जात आहेत. यामुळे संपूर्ण परिणाम या आर्थिक स्थितीवरती समाजाचा झालेला आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. मनमाडच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या. आणि ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं अशी मागणी होत असताना त्यावर ओबीसी प्रतिनिधी आणि मराठा समन्वयकांची आणखीन भूमिका जाणून घेणं आपण घेणार आहोत. बघूयात गणेश गायकवाड यांनी घेतलेल्या काही प्रतिक्रिया. मराठा आरक्षणासाठी कशा प्रकारचा लढा देताय तुम्ही? राजकीय इच्छाशक्ती जी आहे ती राज्य सरकार आणि केंद्र सरकार ह्या दोघांकडनंही राजकीय इच्छा, जसं राज्यघटनेमध्ये तामिळनाडूच्या धर्तीवर सर्व समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्यांची जी क्षमता आहे आरक्षणाची ती वाढवून घेतलेली आहे त्यांनी. जर राज्य सरकार आणि केंद्र सरकारांची राजकीय इच्छाशक्ती असेल तर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे आरक्षण मिळू शकतं. फक्त त्यांची राजकीय इच्छाशक्ती हवी. पक्षीय राजकारणात आम्हाला इंटरेस्ट नाही. काय सांगाल तुम्ही मराठा प्रतिनिधी म्हणून? आता ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळावं अशी मागणी मराठी नेत्यांची. गेले मागचे एवढे दिवस तुम्ही बघतायत मराठा समाज, सकल मराठा समाज महाराष्ट्रातला एवढे मूक मोर्चे काढले. एकाही राजकारणा किंवा कुठल्याही पक्षाला किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांनी आमची दखल घेतलेली नाही. ओबीसी समाज हा जरी आमचे बांधव आहेत ओबीसी समाज, पण ओबीसी समाजांच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्हालाही आमचं आरक्षण मिळावं. आम्ही महाराष्ट्रात राहतो. तुम्ही काय सांगाल ओबीसी समाजाचे प्रतिनिधी म्हणून? ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळायला हवं. आणि आरक्षण कसं मिळवून द्यावं हा सरकार त्यासाठी प्रयत्न करतच आहे आणि तो सरकारच्या दृष्टिकोनाचा विषय आहे. मराठा समाजामध्ये देखील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मराठ्यांना समाजाला देखील आरक्षण मिळायला हवं असं आमचं मत आहे. पण कुठेतरी या मागणीमुळे ओबीसी समाज आणि मराठा समाज याच्यामध्ये एक प्रकारचं वातावरण तंग झालं आहे असं तुम्हाला वाटत नाही? वाटत आहे. खूप काही सगळ्या इकडे तापलेलं दिसतं आहे, पण कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला ना धक्का लागता त्यांना आरक्षण देण्यात यावे. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. ओबीसी विभागाचे कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार आता आपल्या सोबत आहेत. विजय वडेट्टीवार, आपण बघतोय की सकाळपासून न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेमध्ये मतमतांतर आहेत. काल राजेंद्र कोंढरे यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर विविध प्रतिक्रिया आम्ही राज्यभरातून जाणून घेतो आहोत. त्यामध्ये जे मतप्रवाह आहे त्याच्यामध्ये अनेकांनी असं म्हटलेलं आहे की ओबीसी समाजाला धक्का न लावता हे आरक्षण मिळणं गरजेचं आहे. काल देखील मोठ्या प्रमाणातलं एक विधान आणि त्यावरच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतोय. तुमच्यापर्यंत ही बातमी निश्चितच पोहोचलेली असेल. तुमचं विधान आणि तुमची या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया इथून सुरुवात करूयात. नाही बघा, गायकवाड आयोगाची स्थापना झाल्यानंतर तिथे मुळात मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका त्या आयोगाची होती. हे कशावरून स्पष्ट होतं? आयोग कोणता होता तर मागासवर्गीय, आणि मराठा सदस्य संख्या किती होती तर ओबीसी सदस्य संख्यापेक्षा जास्त. म्हणजे तिथे आम्ही शांत का राहिलो की मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. नाही तर त्याच वेळेस विरोध झाला असता गायकवाड आयोगांना की मराठा सदस्यांची, मराठा समाजातील सदस्यांची संख्या ओबीसी सदस्यापेक्षा जास्त कशी आणि तो मागासवर्गीय आयोग कसा. पण त्यावेळेस सगळ्यांची भावना होती की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजेत आणि विशेष आरक्षण त्यांना दिलं गेलं पाहिजेत, ही भावना होती. त्यानंतर त्यांना शैक्षणिक आणि नोकऱ्यामध्ये 12% आणि 13% अशी आरक्षणाचा निर्णय झाला. हायकोर्टामध्ये त्याला आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राला, देशाला माहिती आहे की हायकोर्टाने या संदर्भामध्ये शिक्कामोर्तब केलं. पण पुढे या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये याचिका गेली. आता सांगताना काही वक्त्यांनी सांगितलं की
तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण झालं पाहिजे. तेच तर ह्या महाराष्ट्र राज्याची भूमिका होती, महाराष्ट्र सरकारची भूमिका तीच होती. आणि म्हणून केंद्र म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस हा निर्णय आला तो धक्कादायक होता. इतर राज्याच्या याचिका प्रलंबित होत्या, त्या संदर्भात कुठलाच निर्णय झाला नाही, पण महाराष्ट्राच्या संदर्भात मात्र हा निर्णय व्हावा हे दुर्दैव आहे. आणि तिथून मग मराठा समाजाच्या असंतोषामध्ये भर पडली. पण त्याला आम्ही दोषी काय, महाराष्ट्र सरकार दोषी काय? आता महाराष्ट्र सरकारच्या हातात असतं तर उद्या देता आलं असतं त्यांच्या. महाराष्ट्र सरकार, महाविकास आघाडीचं सरकार अजिबात याच्यामध्ये राजकारण करायचा विषय नाही. जेवढ्या वकिलांची फौज लावायची तेवढी लावली. हायकोर्टामध्ये जेवढे वकील होते त्याच्या अधिक, ते तर वकील लावलेच, त्यापेक्षा अधिकचे वकील आणि नामवंत वकील त्या ठिकाणी फौज उभी केली गेली. परंतु नशीब असे की दुर्दैव म्हणावं की यालाच अंतरिम स्थगिती दिली आणि आता लार्जर बेंच पुढे हा मुद्दा आहे. मी एवढंच सांगेल की ओबीसीमध्ये आत्ता जवळपास 450 जाती आहे, 380 जाती आहे. यातील अत्यंत गरीबातला गरीब माणूस ओबीसी समाजामध्ये, त्याला राहायला अद्याप घर नाही, त्यांची दारिद्र्यामध्ये त्यांची अवस्था आहे, त्यांना खायची सोय नाही. म्हणजे असे समाज आहेत की ज्यांची नावं खूप घेता येईल. अगदी खरं आहे की वर्षानुवर्ष त्यांना समस्यांना सामोरं जावं लागतंय. विजय वडेट्टीवार पण या सगळ्यामध्ये अशी देखील टीका काल चंद्रकांत पाटील यांनी केलेली होती. त्यांनी असं म्हटलं होतं की आत्ताच्या सरकारनं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अक्षरशः मातेरा केलेला आहे आणि यावर आता म्हणजे साधं वकीलही त्यांना सुप्रीम कोर्टात नीट पाठवता आला नाही, अशा पद्धतीचं त्याचं विधान होतं. याला तुम्ही कसं काउंटर कराल? त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी नीट मांडलाच नाही हा मुद्दा. हायकोर्टात मांडणारे वकील चंद्रकांत पाटलांना डोळे आहेत, कान आहेत, नाक आहे, सगळं बघत होते ते चंद्रकांत पाटील. त्यांनी बघितलं हायकोर्टामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी आर्ग्युमेंट केला तेच वकील तिथे पण होते आणि त्यापेक्षा अधिकचे वकील लावलेत पुन्हा. हे सगळं माहीत आहे. पण राजकारण करायचं असेल ह्या मुद्द्याला घेऊन, मराठा समाजाचं हित करायचं आहे की चंद्रकांत पाटलांना अहित करायचं आहे? केवळ हितवारोप करणं, दोषारोप करणं यामध्ये हा प्रश्न सुटणार नाही. चंद्रकांत पाटलांनी सांगितलं पाहिजे. विषय एवढा येतो की ही याचिका सुप्रीम कोर्टात गेली, सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्या वकिलांची फौज केली गेली. अनेक वेळा कॉन्फरन्स अशोक चव्हाण साहेबांनी घेतली, या ठिकाणी अनेकांशी संवाद साधला. त्यामध्ये अनेकांचे काही सजेशन होते ते सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड करून ॲड करून पुढं पाठवलं. हे सगळं असताना असं आरोप करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे निराधार आहे. या पलीकडं मराठा समाजाचं आरक्षण मिळालं पाहिजे SC-BC मधून, यासाठी अजूनही आम्ही फार गंभीर आहोत. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार गंभीर आहे. आता त्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये पहिल्या 102 घटना दुरुस्तीवर बोट ठेवूनच तो निर्णय घेतला गेला. मग आपण लार्जर बेंचकडे गेलो, त्यांनी सांगितले ते वकील आम्ही लार्जर बेंच पुढे लावायचं ठरवलं. तुम्ही सांगा की या वकिलांना लावा, त्या वकिलांना तिकडे उभं करू, त्यामध्ये कुठेही महाराष्ट्र सरकार मागे हटणार नाही. पण आता निर्णय जर कोर्टामध्ये आहे आणि राज्य सरकारवर दोषात द्यायचं म्हणजे काय, त्याला असं म्हणायचं की म्हणजे खून एकाने केला आणि बोट दुसऱ्याकडे दाखवायचा, असा कसा विषय होईल? सद्यस्थिती काय? कारण मोठ्या प्रमाणात आता आपण बघतोय की आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि त्यांनी असं म्हटलंय की ओबीसी कोट्यातून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, असं एक काल मत मांडण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर अक्षरशः धुमाकूळ सध्या आहे या मुद्द्यावरून. कारण आधीच इतके वर्षानुवर्ष विद्यार्थ्यांचे प्रवेश असतील, नोकरी असेल, या सगळ्यामुळे सगळे विद्यार्थी असतील, नागरिकांनी याबद्दलचा रोष व्यक्त केलेला आहे. आता राज्य सरकारची तयारी काय आणि सद्यस्थितीत मराठा आरक्षणाची काय आत्ताची बाजू आहे, कुठल्या लेवलला, कुठल्या पातळीवर ते येऊन पोहोचलेलं आहे, हे देखील स्पष्ट करा. नाही बघा, आपल्याला सांगतो, एक मंत्री म्हणून जबाबदारीने सुप्रीम कोर्टामध्ये लार्जर बेंच पुढे आता हा विषय आहे. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या निर्णय होत नाही तोपर्यंत हा विषय आता आरक्षणाचा पुढे कसा न्यायचा हा प्रश्न आहे. ही स्थिती आहे, काही याच्यात लपवलेलं नाही की मी काय नव्यानं सांगतो असला विषय नाही. आता विषय राहिला आहे की त्यांच्या आरक्षणाचा. आता कोंढरे म्हणतात ओबीसीतून आरक्षण द्या. पहिल्याची ते मारामार आहे, 382 जाती आहेत, शेवटच्या माणसाला इथेच न्याय मिळत नाही आणि ते पुन्हा त्याच्यामधून आमचं मत असं आहे की मराठा समाजाचा हक्क डावलू नका, त्यांच्यावर अन्याय देऊ नका. त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं आहे, ती न्यायालयीन लढाई आहे, प्रक्रियेमध्ये आहे, तो लागेल. तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, धक्का लावू देणार नाही, ही भूमिका कोणी मांडली होती? यापूर्वी फडणवीस साहेबांनी मांडली, यापूर्वी आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी मांडली, अनेक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा भूमिका मांडली की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावू देता, धक्का न लावता आम्ही आरक्षण मराठ्यांना दिलं आहे म्हणून पाठ थोपटली की.
आणि आता पुन्हा मराठा समाजाचे काही जर म्हणत असतील त्याच्यामागे राजकारण आहे, ओबीसीतून आरक्षण द्या म्हणायचं. राजकारणाचे आरोप होत आहेत विजय वडेट्टीवार, पण कालच्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत हे स्पष्ट आहे की आता काहीही झालं तरी 8 डिसेंबरला म्हणजे अधिवेशनाच्या मधल्या दिवशी लाँग मार्च काढण्यावर हे सगळेजण ठाम आहेत. तो तुम्ही कसा थोपवणार, त्यासाठी राज्य सरकारची तयारी कुठल्या पातळीवर आहे? नाही, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मोर्चा आंदोलन करायचा अधिकार आहे. शासन म्हणून शासन आपलं काम करेल आणि त्यांना मागण्याचा अधिकार आहे. त्यांनी त्यांच्या मागणीला घेऊन त्यांना आंदोलन करायचा अधिकार आहे. शासन आपली भूमिका बरोबर योग्य पार पाडेल. विषय तो नाही कोणी आंदोलन केलं किंवा हे केलं म्हणून, पण हित पाहत असताना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये ही भूमिका आम्ही वारंवार मांडतोय. पण त्याबरोबर आज 3 वर्षापासून ओबीसी विद्यार्थी बर्बाद होत चाललेला आहे. त्यांच्या परीक्षा झाल्यात, त्यांचं सिलेक्शन झालं, निवड यादी तयार झाली, पण त्यांना रुजू करून घेतलं जात नाही, त्यांना जॉईनिंग ऑर्डर दिलं जात नाही. आजपर्यंत आता 16,000 विद्यार्थी आहेत, यामध्ये मराठा समाजाचे सुद्धा 2-2.5 विद्यार्थी. अगदी खरं आहे, सगळ्या समाजातले विद्यार्थी आहेत विजय वडेट्टीवारजी. कारण आम्ही काही वेळापूर्वी जेव्हा काही नेत्यांशी बोललो होतो त्यांनी असं म्हटलं होतं की यामध्ये राज्य सरकार कमी पडतंय आणि समन्वयाचा अभाव आहे असं देखील त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे अशा वेळेला जेव्हा इतके तीव्र वाद ओढवतात त्यांनी असा देखील मुद्दा मांडला होता की दोन्ही गटातले म्हणजे दोन्ही नेते जर चर्चेला सरकारने बोलवलं तर आपली बाजू त्यांना ठामपणे मांडता येईल असं देखील त्यांचं म्हणणं होतं. मग त्या दृष्टीने राज्य सरकार काही प्रयत्न करणार आहे हा वाद शमवण्यासाठी? हे बघा, माननीय मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या 3-4 बैठका बोलवल्या, ओबीसीच्याही बैठका बोलवल्या. यावर तोडगा काढायचा तोडगा काढण्यासाठी चर्चा झाली आणि तोडगा निघू शकतो. पण एवढंच आहे की जर प्रत्येकाने आपापल्या भूमिकेवर ठाम राहिलं, आमची भूमिका काय असणार आहे. मी पाहिलं ओबीसी नेत्यांच्याबरोबर सीएम माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या बरोबर चर्चा झाली. त्यामध्ये त्यांनी तेवढंच सांगितलं की त्यांना मराठा समाजाच्या कोणाही गरीब विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देऊ नका ही भूमिका सुद्धा आम्ही सगळ्यांनी ओबीसी नेत्यांनी मांडली. परंतु ते करत असताना गेल्या 3-4 वर्षापासून अनेक जागा रिक्त आहेत, त्या पोरांनी परीक्षा दिल्या आहेत, त्यांचं आणि MPSCची परीक्षेची तयारी केलेली आहे. रोज आमच्या ट्विटरवर 100 पैकी 90 ते लोक त्या पोरांचे फोन येतात. विद्युत मंडळाच्या आता 8,500 जागा भरायच्या आहेत. त्या जागा भरत असताना सिलेक्शन यादी तयार आहे, 24 तासामध्ये त्यांना ऑर्डर देऊ शकतो. त्यातले 850-900 मुलं मराठा समाजाचे आहेत. त्या मुलांचं पण फोन येतात. पण काही भूमिका जर अशी घेतली ताठर की नाही, जोपर्यंत हा विषय सुटत नाही तोपर्यंत जागाच भरू नका, अशी भूमिका हात जोडून आमची विनंती आहे मराठा समाजातील नेत्यांना की अशी भूमिका घेऊ नका. ही न्यायालयीन लढाई आहे, त्यामध्ये महाराष्ट्र सरकार लढतो आहे. हा वाद कुठेतरी राजकीय दृष्ट्या त्याला अँगल देऊन वाढवू नका. असा विश्वास व्यक्त करताय विजय वडेट्टीवारजी, पण गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला असं वाटतं की एकीकडे याच मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न होतोय? कारण काल उदयनराजेंनी देखील पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी तर असं म्हटलं होतं की फडणवीसांनी प्रयत्न केले पण त्यांना नावं ठेवली गेली. त्यांनी तर म्हटलं होतं की फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करा, या सरकारला काही जमत नाहीये. नाही, मला एक सांगा, उदयनराजेच्या बोलण्याला तुम्ही तिकडे इतके वर्ष झाले चॅनलमध्ये काम करताय, तुम्हाला सगळे कायद्याचं ज्ञान असेल, तुम्हाला माहिती आहे. मला एक सांगा, उदयनराजे भोसले म्हणतात की हा विषय काही आता राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये आहे. हा विषय आता कोणाच्या याच्याकडे आहे? सुप्रीम कोर्टात. मग मागच्या वेळेस सुप्रीम कोर्टामध्ये याचिका होती, जो निकाल ज्याला स्टे दिला गेला, इंटरिम स्टे मिळाला, आता लार्जर बेंचकडे आहे. म्हणजे उदयनराजेंना हे म्हणायचं आहे की जर फडणवीस मुख्यमंत्री झालेत तर कोर्ट त्यांच्या म्हणण्याप्रमाणे निर्णय देईल असं म्हणायचं आहे का? हा निर्णय त्यांच्याकडे आहे, तर कोणी मुख्यमंत्री असू देत, शेवट निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये आहे. आता हे मुख्यमंत्री झाले नाही तर सुट्टे झाले तर मग कोर्ट असा निर्णय देईल असं म्हणू शकतो का आपण? न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडलेल्या विषयाला घेऊन जिथे निराधार चर्चा होते आहे की राज्य सरकारचा त्यामध्ये दोष नसताना राज्य सरकारला कटघऱ्यामध्ये उभं करायचं काम चाललेलं आहे, हे मला वाटतं चुकीचं आहे. आतापर्यंत तुम्ही सरकारची बाजू मांडता आहात आणि तुमचं असं म्हणणं आहे की यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न निश्चितच सुरू आहेत आणि न्यायालयीन प्रक्रिया राज्य सरकार पूर्ण करण्याच्या पूर्ण क्षमतेनं त्यासाठी तयार आहे. धन्यवाद, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. पण याच आरक्षणाच्या मागणीवर अहमदनगरमधला मराठा समाजही आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. बघूयात त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांनी. बाळासाहेब, जी काय आता भूमिका महाराष्ट्रामध्ये घेतली जाते त्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? खरं जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि खंडपीठाकडे आपली म्हणजे मागणी जी काय आहे, आपली जी भूमिका आहे ती मांडण्याची सूचना केली आणि त्यानुसार मराठा समाजाने या ठिकाणी वारंवार शासनाला
मग या ठिकाणी कोणतंही सरकार असो, प्रत्येक सरकारला या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने आजपर्यंत विनंती करण्यात आली आहे की आमची जी काही भूमिका आहे तुम्ही खंडपीठाकडे सक्षमपणे मांडा, आणि ही मांडत असताना त्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत या त्रुटी देखील दरम्यानच्या काळामध्ये मराठा समाजातील जे काही विधिज्ञ आहेत, ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, यांच्या माध्यमातून या ज्या त्रुटी या ठिकाणी कमी करून हे आरक्षण मिळण्यासाठी सक्षमपणे आपली जी काही भूमिका आहे, आपलं म्हणणं आहे ते खंडपीठापुढे मांडण्याचा मराठा समाजाचा कसोशीने या ठिकाणी प्रयत्न मराठा समाजाने केलेला आहे. एक तरुण म्हणून आज किती काळाची गरज आहे, काय तुमची भूमिका असणार आहे? नाही, मुळात आरक्षणाच्या गोंधळामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची इतकी कुचंबना झालेली आहे शैक्षणिक क्षेत्रात. मार्क्स मिळूनही त्यांना ॲडमिशन मिळत नाही आहेत. माझं एकच मागणं आहे सरकारला की यावर त्वरित निर्णय घ्यावा आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि मराठा समाजातील तरुणांना न्याय द्यावा, एवढंच माझं मत आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये न्याय द्यावा असं तुमचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं सरकारने काय भूमिका घेतली पाहिजे? सरकारने अशी भूमिका घेतली पाहिजे की मराठा समाजाच्या आरक्षणाची ही खूप जुनी मागणी आहे, बऱ्याच दिवसापासूनची मागणी आहे. यामुळे समाजातील वंचितांचे खूप मोठे हाल झालेले आहेत. त्यामुळे शासनाने ही संसदेमध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊन समाजाच्या ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण केल्या पाहिजेत. नाही तर समाज हा खूप मोठ्या प्रमाणात आक्रमक होईल आणि परिस्थिती हाताबाहेरही जाऊ शकते. काय करणे तुमची ओबीसी जागा सोडून आरक्षण द्यावे असं तुम्हाला काय वाटतं नेमकं ओबीसी समाजाचं? माझं एकच वैयक्तिक मत आहे की कुठलाही समाज असो, ज्या समाजामध्ये जे वंचित आहेत त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. मग ते मराठा असो, ओबीसी असो, बीसी असो, कुणी असो. पण खरोखर ज्यांना अजिबात ज्यांची परिस्थिती नाही, ज्यांना पैशाची खूप दुर्मिळ आहे, त्या लोकांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं अशी एकीकडे मागणी होत असतानाच यावर ओबीसी प्रतिनिधी आणि मराठा समन्वयकांची आणखीन भूमिका काय ते जाणून घेतले आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. औरंगाबाद येथील क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी एक रथ तयार केलेला आहे आणि हा रथ दाखवण्याचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की उपेक्षित मराठा मशाल जागृती रथ यात्रा अशा पद्धतीची ही या यात्रेला दिलेली आहे. आता उपेक्षित हा शब्द जरासा वेगळा आता वापरला जातोय, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार आहे की मराठा समाज हा खूप कमी प्रमाणामध्ये प्रस्थापित आहे आणि मोठ्या प्रमाणात जो आहे विस्थापित आहे किंवा उपेक्षित आहे. त्यामुळे आता उपेक्षित मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीची ही यात्रा असणार आहे. येणाऱ्या 8 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरच उपोषण सुरू करण्याची जी आहे तयारी रमेश केरे पाटील यांनी केलेली. माझ्यासोबत आहेत रमेश केरे पाटील. पाटील, काय म्हणाल? आरक्षणाचा मुद्दा तर किचकट झालेला आहे. आता ओबीसी वर्सेस मराठा नवीन वाद काही नेते करतायत. विनाकारण काही स्वतःच्या स्वार्थापोटी काही ओबीसी नेते विनाकारण मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि ओबीसी मंत्री या ठिकाणी विशेषतः या ठिकाणी वाद लावण्याचा प्रयत्न करताय. विजय वडेट्टीवारांवरती आणि माझा शेंडगेवरती या ठिकाणी आरोप आहे. आजही महाराष्ट्रातला मराठा आणि ओबीसी बांधव या ठिकाणी आज गोडी गोविंदाने नांदतोय आणि मराठा क्रांती मोर्चा ज्या वेळेस निघत होते त्यावेळेस ओबीसी बांधवांनी या ठिकाणी आम्हाला पाणी असेल, फळं असेल आणि त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी आमच्या ओबीसी बांधवांनी या ठिकाणी केलेली आहे. विनाकारण ओबीसी आणि मराठा वाद लावून तुम्ही स्वतःच्या स्वार्थापोटी या ठिकाणी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुम्ही करू नका. हा तुम्हाला माझा हा शेवटचा इशारा आहे. काय म्हणाले? एकंदरीतच ओबीसी समाज तर शांतच होता या मराठ्यांच्या मोर्चामध्ये. हा वाद कशासाठी? ओबीसी समाज हा शांत, वैचारिक आणि सामाजिक जडणघडणीतला आहेच. पण जेव्हा मराठा मोर्चा, ठोक मोर्चा हे जेव्हा निघाले तेव्हा ओबीसी समाजाने प्रत्येक मोर्चामध्ये सहभागीही झालेले आहेत. पण त्यावेळेसचा विषय वेगळा होता. पण काल पुण्यातून राजेंद्र कोंढरे साहेब यांनी जो विषय मांडला की मंत्री आणि लोक वाद करण्याचा निर्णय म्हणजे वाद घालत आहे मराठा ओबीसी, पण 288 आमदारांनी सहमती दिल्यानंतर, ठराव पास झाल्यानंतर माननीय कोंढरे साहेबांना आठवलं नाही का मंत्री आमदार हे विरोध करतायत, वाद घालतायत. कोंढरे साहेब एवढे इंदिरा साहनीपासून आयोग सांगतायत तर कोंढरे साहेबांनी एकदा डिबेटला बसावं की काय आहे मराठा, खरंच मराठा, उपेक्षित मराठा कुठं आहे. मूळ मुद्द्यापासून भटकवण्यासाठी यामध्ये मराठा समाजांना आरक्षण मिळायलाच पाहिजे, पण ओबीसीमधून नको ही मागणी आमची. आणि त्याच्यानंतर काही लोकांनी कोर्टात सुद्धा केसेस टाकलेले आहेत की ओबीसी हे रद्द करण्यात यावं. आणि त्याच्यामुळं काय होईल, आता ओबीसीचं जर आरक्षण रद्द जर झालं तर पुन्हा हा मराठा आणि ओबीसी वाद जास्त विकोपाला जाण्याची शक्यता आहे.
आणि हे राजकारणासाठी यांचे काहीतरी चाललंय, दुसरं बाकी काही नाही आहे. ओबीसी आणि मराठा आम्ही भांडणं नाहीच आहेत, आम्ही सारे मित्रच आहेत. 8 तारखेला रमेश केरे पाटील हे जाऊन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर उपोषण करणार आहेत आणि 8 तारखेला लॉंग मार्चचा पुण्यामधूनही जो आहे इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षणावर बऱ्याच गदारोळ होण्याची शक्यता आहे. या सगळ्या बातम्या आपण बघत राहणार आहोत या वृत्तमालिकेत, पण यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकवर जाण्याआधी आपण बघणार आहोत वय लहान कर्तृत्व महान. असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, मग ते कोणत्याही क्षेत्रात नाव करू शकतात. खेळात, शिक्षणात, कलेत किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात ते पुढे जातात. अशा एखाद्या मुलाला किंवा मुलीला तुम्ही ओळखत असाल तर त्यांना जगासमोर आणायला हवं आणि त्यासाठी तुम्ही आजच रजिस्टर करा. news18.com/younggenius किंवा बायजूस ॲप डाउनलोड करा आणि यंग जीनियस सेक्शनला भेट द्या. बायजूस यंग जीनियस न्यूज 18चा हा उपक्रम आहे. आणि नंतर जाणार आहोत थेट आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता आपल्या सोबत आहेत. त्यांच्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि कॅबिनेट मंत्री देखील. लक्ष्मण, आपल्यासोबत महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ साहेब आपल्यासोबत आहे. खरं तर भुजबळ साहेब ओबीसींचे देखील नेते आहे, राज्याचेच नव्हे तर देशाचे देखील. मंडल आयोगाच्या शिफारशीपासून भुजबळ साहेब जे आहे ते ओबीसींचं नेतृत्व करताय, किंबहुना त्याहून अधिक कालापासून ते ओबीसींचं नेतृत्व करताय. एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा जो काही संघर्ष उभा राहिला आहे, याला नेमकं कारणीभूत कोण आहे, नेमकी ओबीसी समाजाची भूमिका काय आहे, हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. आपल्यासोबत स्वतः भुजबळ साहेब आहेत. साहेब, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता एक मोठं वादळ निर्माण होऊन पाहत आहे. मराठा समाजाने आता ओबीसीतनं थेट आरक्षण मागितलेलं आहे, त्यावर आपली काय प्रतिक्रिया? हे पहा की मराठा समाजाला आरक्षण द्या, आमचा विरोध नाही, ही भूमिका आमची पहिल्यापासून आहे. खरं तर ओबीसीचा लढासुद्धा 50 वर्ष चालला. 10 वर्ष त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात लढावं लागलं. 9 न्यायाधीशांच्या पुढे घटनापीठापुढे सुद्धा जावं लागलं. त्याच्यानंतर ह्या ओबीसीला आरक्षण मिळालेलं आहे. शरद पवार साहेबांनी 94-95 सालामध्ये हे आरक्षण महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून लागू केलं. प्रश्न असा आहे की हे अगोदर समजून घ्यायला पाहिजे की आरक्षण याचा मुख्य गाभा जो आहे हे सामाजिक मागासलेपण हा त्याचा मुख्य गाभा आहे. की सामाजिकरित्या समाजामध्ये कोण पुढारलेले समाज आहे आणि कोण मागासलेले समाज आहे, आणि ही सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आरक्षण दिलं गेलं. आणि मग त्याच्यामध्ये ही सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, नोकरी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला मग जोडण्यात आल्या. की जर सामाजिकरित्या यांना एखाद्या समाजाला पुढे आणायचं असेल घटकाला, तर त्याला शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, राजकारणामध्ये पुढे आणलं तर तो पुढे येईल. हा त्याचा पुढचा भाग आहे. असं नाही की मराठा समाजाला आरक्षण कधी मागितलंच नाही. मराठा समाजाने अनेक वेळा आरक्षण मागितलं, अनेक आयोगांनी त्यांना नकार दिला. तो राष्ट्रीय पातळीवर दिला, इथल्या पातळीवर दिला. त्याच्याबद्दल सुद्धा आमचं काही म्हणणं नाही. परंतु त्यांना किंवा ते शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये त्यांना आरक्षण पाहिजे, हा महत्त्वाचा विषय. त्यांना राजकीय आरक्षण नको हे त्यांचे सगळे नेते म्हणत होते. खरं सांगायचं म्हटलं ना तर मराठा समाजामधील मराठा कुणबी मराठा आणि कुणबी हे अनेक लोक वेगवेगळे सर्टिफिकेट घेऊन आताच ओबीसीचे सगळे फायदे घेत आहेत, राजकारणापासून सगळे. आणि म्हटलं ठीक आहे, काय जर कुणबी म्हणून ते स्वतःला म्हणून घेत आहेत आणि कुणबी आहेत असं सर्टिफिकेट दिलं, त्याच्यामुळे विश्वास ठेवायचा आपल्याला, काही म्हटलं नाही. आणि पण नंतर म्हणाल की मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे. आणि म्हटलं अवश्य द्या. आमचं म्हणणं एवढंच की आमचं आरक्षण जे आहे
त्याला धक्का लावू देऊ नका. आमचं आरक्षण तर शिल्लक राहिलं किती? 27% आमचं आरक्षण फक्त 17% जेमतेम राहिलेलं आहे. 17%. कारण त्याच्यामध्ये विमुक्त भटक्या जमातीचं आरक्षण, गोवारी समाजाचं आरक्षण, मग त्याच्यानंतर अ ब क ड प्रवर्ग. आता या 17% आरक्षणामध्ये 400-450 जाती आहेत. लहान 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 असंख्य जाती आहेत. मला तुम्ही सांगा, मराठा समाज हा मोठा समाज आहे. टक्केवारीवर जाऊया नको, कारण टक्केवारीत गेलं तर हे 100% सांगतो की 54% ओबीसी आहेत. %11 13% दलित आहेत, 7% आदिवासी आहेत. आणि 54 आणि 74 हेच गेले. बाकीचं आणखीन किती काय तो मी हिशोब लावत नाही, ते तुम्हीच लावा. पण ठीक आहे, तुम्ही म्हणाल ते तुमचा आकडा आहे. पण ओबीसी सगळ्या आमचेचा आहे, हा वर्ग आहे. म्हणजे अनेक जातींचा हा वर्ग आहे ओबीसी. आणि मराठा ही एक जात आहे, ती मोठी जात आहे, हे मान्य आहे. आता असं असताना त्यांचं म्हणणं आहे की शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये त्या मुलांना अडचण आहे, तर ठीक आहे ना, त्या त्यांना. आमचं म्हणणं असं की त्यांना आपण जर घेतलं 17%मध्ये, त्यांनाही काय भेटणार नाही आणि ओबीसी नाही काय भेटणार. काय भेटेल मला तुम्ही सांगा 17%मध्ये? हे 54% आणि त्यांचा किती जो टक्का असेल तो काय भेटेल त्यांना याच्यामध्ये? शेवटी आरक्षण ओबीसीमध्ये आलात तरी ओबीसीमध्ये सुद्धा तुम्हाला परत तुमचं काय म्हणतात ते क्रमांक पुढे आला पाहिजे. तुम्हाला तुमचं सिद्ध करावं लागतं. वेगवेगळ्या त्याच्या कॅटेगरीज शिक्षणाच्या बाबतीमध्ये असतील किंवा इतर काय त्या सगळ्या कॅटेगरीमध्ये ते मिळणार किती कोणाला? बरं, ही मागणी BJPने केली नाही, शिवसेनेने केली नाही, काँग्रेसने केली नाही, राष्ट्रवादीने केली नाही, कुणीही मागणी केलेली नाही की ओबीसीचं आरक्षण काढून मराठा समाजाला द्या. किंबहुना या सर्व पक्षांनी आणि मराठा समाजाचे जे नेते त्यांनी वारंवार सांगितलं, आम्हाला ओबीसीचं आरक्षण नको, ओबीसीला धक्का न लावता आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे. आणि म्हणून वेगळं आरक्षण त्यांना दिलं गेलं. त्याच्यासाठी 2 वेळा कायदे करण्यात आले. एकदा आघाडीच्या वेळेला कायदा केला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना, त्याच्यानंतर परत फडणवीसांच्या काळामध्ये तो कायदा केला गेला. आमचा विरोध नाही ना, आम्ही त्यांना पाठिंबा दिला. मंत्रिमंडळामध्ये, विधानसभेत कधीही छगन भुजबळने मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केलेला नाही. समता परिषदेच्या मेळाव्यामधून सुद्धा आम्ही हेच सांगतो की बाबांनो, तुमच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण तुम्ही आमचं आरक्षण कमी करू नका. मग राहिला प्रश्न 50%चा. मग 50%वर 10% आरक्षण केंद्र सरकारने दिलं आहे ना EBCचं. ते 60% अगोदर झालं. तामिळनाडूमध्ये आरक्षण जास्त आहे, अनेक ठिकाणी आरक्षण जास्त आहे. आम्ही सांगितलं तुम्ही ते करून घ्या ना तसं वेगळ्या मार्गाने. तुम्ही आहे वेगळा मार्ग म्हणजे नेमका कोणता? म्हणजे आरक्षण वाढवून घ्या ना. मग तुम्ही हे कोण देईल? वाढवून कोण देईल? केंद्र सरकार, राज्य सरकार? आता राज्य सरकारने तर आम्ही दिलंच आहे वाढवून. आम्ही राज्य सरकारनं त्यांना आपले हे 50% आणि त्यांचे ते 13-14% आणि ते 10% केंद्र सरकारचे, असं जवळजवळ 73-74% होतात. तिथपर्यंत गेलेलंच आहे आणि आम्ही ते मंजूर केलेलं आहे ना. किती टक्के होतात? 50% हे, 10% केंद्राचे, 60% आणि 13% मराठा समाजाचे, तर 73%वर केलेलंच आहे. तर आम्ही त्यांना पाठिंबा देतो आहोत प्रत्येक वेळेला. पण आता अलीकडे जे आहे, मुद्दाम होऊन काही लोकांनी, सोकाळ मराठा समाजाचे नेते म्हणवणाऱ्या लोकांनी हायकोर्टामध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की ह्या ओबीसीमध्ये बसलेले जे समाज आहेत 450 सगळे, म्हणजे मग ते माळी असेल, बंजारे असेल, धनगर असेल, कुंभार असेल, लोहार असेल, परीट असेल, जे काही असेल ते सगळे हे म्हणे बोगस ओबीसी आहेत. ते कायद्याने आलेले नाहीत, त्यांना बाहेर काढा आणि मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्या. सराटे नाव का मराठे नाव काय आहे त्यांचं,
आणि त्यांनी आता असं सांगितलं आम्ही सुप्रीम कोर्टात सुद्धा आम्ही जाणार आहोत. त्यांची तो अर्ज जो आहे हा सामील करून घेतलेला आहे हायकोर्टानं. आता मला सांगा की सगळे ओबीसी आरक्षणमध्ये आम्हाला आरक्षण द्या, आहे त्या ओबीसीनं आरक्षणाच्या बाहेर काढा, त्यासाठी हायकोर्टात चला, सुप्रीम कोर्टात. आम्ही काही गप्पा बसायचं का? गप्पा बसायचं आम्ही संपूर्ण पाठिंबा देतो आहोत. आणि तुमच्यातले काही लोक म्हणतात की आमचं आरक्षण पूर्ण काढून टाका. माझं म्हणणं असं आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे, सर्व पक्षांनी ते मान्य केलेलं आहे, मराठा समाजाच्या नेत्यांना सुद्धा ते मान्य आहे. त्या मार्गानेच पुढे गेलं पाहिजे. ठीक आहे, सुप्रीम कोर्टामध्ये आहे, सुप्रीम कोर्टात आम्ही सुद्धा 9-10 वर्ष लढलो ना. मगाशी सांगितल्याप्रमाणे 9 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे जावं लागलं आम्हाला, त्यानंतर न्याय मिळाला, वेळ लागला त्याला. पण तोपर्यंत हे जे काही चाललेलं आहे, हे बंद करा, ते बंद करा, ते बंद करा, ते बंद, तुम्हाला कल्पना आहे शासनातले जे कर्मचारी आहेत राज्य शासनात दरवर्षी 3% कमी होतात रिटायरमेंटने. 3% म्हणजे 100त 3, मग 1000 झाले 30, मग त्याप्रमाणे वाढून गेले. समजा आता 20 लाखापर्यंत त्याचा हिशोब करा किती, म्हणजे लाखात 3000 तर 20 लाखामध्ये 18,000, 20 तरी 60,000. आणि भरती करायची झाली की काही ना काही कारण तुम्ही ही भरती करायची नाही, खलास आमच्या मिळालं भरती करा. 60,000 माणसं कमी झाली, लोक काम करायला नाहीत, पोलिसांमध्ये नाहीत, आरोग्य खात्यात नाही, कुठं नाही. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही तसं करा नाही, तुम्ही प्रवेश द्यायचा नाही. हा काय भाग? आम्ही तुम्हाला नाही म्हणत नाही, परंतु इतरांच्या हक्कावर कशी काय तुम्ही गदा आणू शकता? इतरांच्या नोकऱ्यावर कशी काय गदा आणू शकता तुम्ही? बरं, एखाद वेळ झालं, प्रत्येक वेळेला मग कधीपर्यंत? बरं, ओपनमधून मराठा समाजाचे लोक येणारच आहे ना, येणार. परत आरक्षण जे आहेत त्याच्यातलं ओबीसीमध्ये कुणबी मराठा बहुसंख्याने त्यातून सुद्धा ते येणारच आहेत. आपण लागू द्या ना, मग गरिबांना नोकऱ्या लागू द्या, शिकू द्या ना राव. हे का असं प्रत्येक गोष्टीमध्ये अडवं येत आहे? आणि मला असं वाटतं की हा सगळा जो काही त्यांचा मोर्चाचा जो दिशा जो आहे हे कुठेतरी इकडे तिकडे भटकते आहे. ते पूर्वी जसं त्यांचं ठाम मराठा आरक्षण वेगळं आणि त्याला सगळ्यांचा सपोर्ट, या मार्गाने जाण्याऐवजी कोणी उठतो, एक म्हणतो इकडे, कोण आणखीन मी काय, कोण म्हणतो मी इकडे मोर्चाकडे, कोण म्हणतो. ठीक आहे, लोकशाहीमध्ये अधिकारच आहे, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, तुम्हाला सभा घेण्याचा, मोर्चाचा अधिकार तुम्ही करा. माझी विनंती आहे की आम्ही ज्या वेळेला म्हणतो की मराठा समाज आमचा थोरला भाऊ आहे, त्यावेळेला ह्या बाकीचे जे समाज असतील, माझ्याप्रमाणे ते जवळजवळ 84% आहेत ह्या महाराष्ट्रात सुद्धा, यांच्यावर येणाऱ्या रोजीरोटीवर तुम्ही गदा आणण्याचं काही काम नाही. तुम्ही त्यांना सपोर्ट केला पाहिजे. तुमचे सुद्धा येणार आहेत, त्यांचे सुद्धा येणार आहेत. आम्ही जे लढतो आहोत, छगन भुजबळ कधीही आरक्षणामधून शिकला नाही. तो लहान असला जरूर शिकला. बाळासाहेब देसाई, मधुकर देसाईंनी जे EBC दिले होते त्यावेळेला हायस्कूलमध्ये, कॉलेजमध्ये जे आहे नादारी ते केली. पण आरक्षण मी कधी घेतलं नाही, माझ्या मुलांना घेतलं नाही, मी घेणार नाही. परंतु हे 450 जाती आणि तुम्ही ज्या म्हणवता त्या धनगर असतील, वंजारी असतील, माळी असतील, मोठ्या असतील, पण त्याच्यामध्ये तुम्ही फक्त त्याचे एक नेते दिसते तुम्हाला. काय छगन भुजबळ म्हणजे माळी म्हणजे सगळे मोठे झाले, अनमुंडे
वंजारी म्हणजे सगळे मोठे झाले, असं नाही होत ना. तो एखादा माणूस 50 वर्षांमध्ये त्या समाजामधून तो पुढे आलेला आहे, 50 वर्ष लागले. मग तसं जर पाहायला गेलं तर मराठा समाजामधून सर्रास सातत्यानं पुढारी येत आहेत, पुढे होत आहेत. वेगवेगळ्या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये पुढारलेले आहेत. कोण नाकारू शकतं? अगदी राजकीय मुख्यमंत्र्यांच्या क्षेत्रापासून तर शिक्षण क्षेत्र असेल किंवा तुमचं सहकार क्षेत्र असेल, सगळ्या ठिकाणी जिल्हा परिषद सगळ्या ठिकाणी आहे. परंतु एखादा छगन भुजबळ असतो, एखादा मुंडे असतो, एखादा आणखी चुकून माकून कोणतरी वडेट्टीवार वगैरे असतो. त्याच्यामुळे मग सगळे मोठे झाले आणि काढायचं आहे ना बाहेर. काय पद्धत आहे? आणि म्हणून मराठा समाजातील जे सुजाण नेते आहेत, राजकीय नेते आहेत, त्यांना आमची विनंती आहे की तुम्ही निदान आम्ही एवढं तर सांगितलं पाहिजे की आमचं आरक्षण आम्ही वाचवतो, एवढं पण आम्हाला म्हणायचं नाही का? आम्ही एकानं ज्या उस्मानाबादमध्ये ढाल मोर्चा काढला, काय ते मोर्चा झाल्यानंतर मला काल परवा पुण्याला भेटले. म्हटलं ढाल मोर्चाचा अर्थ काय? तर मला ढाल मोर्चाचा अर्थ की कोणीतरी तलवारी घेऊन येत आहे आमच्यावर, आम्ही तलवार काढू. तर आम्ही आमच्या संरक्षणासाठी ढाल काढलेले साहेब, म्हणून आमचा ढाल मोर्चा, आमच्या ओबीसीचं संरक्षण करण्याचा आमचा ढाल मोर्चा. मग ओबीसीचं आमचं संरक्षण एक इंटॅक्ट राहिलं पाहिजे, हे आम्ही बोलायचं की नाही बोलायचं, की ते सुद्धा बोलल्यानंतर ताबडतोब आम्हाला शिवीगाळ करायची. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की समाजामध्ये दुही माजवण्याचं काम काही लोक करतायत. ज्या वेळा करोनाचं थैमान सुरू आहे, ज्यावेळेला नोकरी धंद्यासाठी लोक इकडे तिकडे फिरतायत, शिक्षणाचे जे प्रवेश अजून सुरू झालेले नाहीत, तिथे विद्यार्थी रडतायत. आणि अशा वेळेला आपण काय कुठच्या पद्धतीनं जे आहे राज्यामध्ये वातावरण पेटवतो आहे, याचा कृपया सगळ्यांनी विचार करावा आणि विचारपूर्वक बोला, विचारपूर्वक पावलं टाका आणि मान्य करा की तुमचा जसा अधिकार आहे मोर्चे काढण्याचा, तसा आमचा सुद्धा अधिकार आहे. भुजबळ साहेब, महत्त्वाचा असा प्रश्न आहे की काल परवा उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी असं म्हटलंय की मंडल आयोगाची ज्यावेळेला शिफारस झाली त्यावेळेला मराठा समाजाला त्याला अंतर्भूत करावं, असं का झालं नाही? पवार साहेबांवर त्यांनी सरळ रोष व्यक्त केला. आपणही मंडल आयोग लागू व्हा यासाठी सेनेतून राष्ट्रवादी सोबत गेला, आपण त्या सर्व प्रक्रियेत होता. नेमकं काय होतं त्यावेळेच्या वेळेला? पवार साहेबांनी मराठा समाजाचा विषय समोर आला नाही का, की बाबा तो जाणून बुजून बाजूला होता? काय अभ्यास कच्चा आहे, अभ्यास लागतो. अहो मंडल आयोग कुठे? दिल्ली सरकारने मंडल नावाचे जे रिटायर्ड जज वगैरे किंवा काय असतील त्यांचा आयोग नेमला. तसा कालेलकर आयोग नेमला, आणखीन एक आयोग नेमला, तसा हा मंडल आयोग नेमला. आणि त्या मंडळाने काही वर्ष एक या घडीची धक्कादायक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे. डॉक्टर शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते आहे. डिसॅबिलिटी स्पेशालिस्ट आहेत त्या, सोशल एंटरप्रेनर आहेत त्या, आणि त्यांनी आत्महत्या केली आहे अशी माहिती समोर येते. अगदी प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे. डॉक्टर शीतल आमटे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व, एक प्रसिद्ध वैद्यकीय क्षेत्रातलं नाव, आणि त्यांनी आत्महत्या केलेली आहे. आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. बाबा आमटेंची नात आहे डॉक्टर शीतल, आणि आनंदवनातच त्यांनी आत्महत्या केली आहे असं समोर येत आहे. हैदर, काय नेमकं अत्यंत धक्कादायक बातमी आहे ही? अत्यंत धक्कादायक बातमी आहे. शीतल आमटे आहे, त्यांनी विष घेऊन आत्महत्या केलेली आहे. त्यांच्या कुटुंबात अंतर्गत संघर्ष सुरू होतं आणि त्या फार निराशात होते. त्यामुळे त्यांनी असं पाऊल उचललेलं आहे असं कळत आहे. त्या वरोरा जिल्हा रुग्णालयात त्यांना नेलं आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलेलं आहे. एकंदरीत आनंदवनाची संपूर्ण जबाबदारी त्या सांभाळत होत्या आणि आता त्यांच्याकडे तिसऱ्या पिढीची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि हा धक्कादायक पाऊल त्यांनी उचललेला आहे. नेमकी पुढे कारणे काय आता हे तपासात येणार आहे. पण हैदर, काही कळू शकलंय? आनंदवनातच त्यांनी आत्महत्या केली असं कळतंय. कधी ही घटना घडली, कधी समोर आलं, कुणाच्या सुरुवातीला लक्षात आलं, काही अपडेट?
सध्या प्राथमिक माहिती की त्या आनंदवनात झालेल्या आत्महत्येबद्दल पूर्ण माहिती बाहेर आलेली नाहीये सध्या तरी. पण जेव्हा हे कळालं तेव्हा त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं आणि तेव्हाच ते रुग्ण मृत घोषित करण्यात आला आहे त्यांना. त्यांच्या कामाविषयी त्यांच्या कारकिर्दीविषयी काय प्रतिक्रिया उमटत आहेत? कारण त्या अत्यंत प्रसिद्ध होत्या, डॉक्टर डिसॅबिलिटी स्पेशालिस्ट अशी त्यांची खासियत होती. आणि जसं तुम्ही सांगताय की आत्ता आनंदवनातली सगळी जबाबदारी त्यांच्यावर होती, तिसरी पिढी त्यांची. त्यांनी आनंदवनात वेगळे वेगळे प्रयोग केलेत, नवीन नवीन प्रयोग केले, त्याच्यामुळे त्या फार चांगल्या फेमस होत्या त्या बाबतीत. आणि त्यांच्या त्या प्रयोगासाठीही त्यांची दखल सुद्धा घेतली गेली. एक चांगलं नाव आणि असताना अचानक हा पाऊल त्यांनी उचललेला आहे. एक आश्चर्य व्यक्त केले जात आहेत, संपूर्ण जिल्ह्यात शोकाकुल व्यक्त केले जात आहेत. अत्यंत धक्कादायक पाऊल त्यांनी उचललेलं आहे. नक्की हैदर, असेच सोबत राहा तुम्ही. मात्र आपण ही बातमी पुन्हा एकदा आपल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना सांगूया जे आत्ता जोडले गेले डॉक्टर शीतल आमटे, बाबा आमटेंच्या नाथ यांनी आत्महत्या केलेली, आनंदवनातच त्यांनी आत्महत्या केलेली आहे. अजून प्राथमिक माहिती समोर येते. कौटुंबिक वादातून नैराश्यात जाऊन त्यांनी आत्महत्या केली असं कळतंय. विषारी इंजेक्शन त्यांनी टोचून घेतलं आणि आपलं आयुष्य संपवलेलं आहे. या बातमी संदर्भातले सगळे अपडेट्स आपण घेऊया. मात्र आता एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.